वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या नंतर आता राज्यामधल्या अनेक ज्या पीडित तरुणी ज्या आहेत आणि पीडित महिला ज्या आहेत ह्या आता कुठेतरी बाहेर यायला तयार झालेल्या आहेत। आता माझ्यासोबत मी जे आहे ज्या करुणा मुंडे यांच्या निवासस्थानी आहे आणि त्यांच्याकडे अशा दोन पीडित महिला ज्या आहेत ह्या स्वतः त्यांच्याकडे आपली तक्रार घेऊन आलेल्या आहेत की ज्यामुळे ह्यांना महिला आयोगाकडे न्याय मिळालेला नाही आहे। ताई काय सांगणार की ह्या जे दोन पीडित महिला आपल्याकडे आलेल्या आहेत ह्यांची नेमकी म्हणणं काय आहे आणि आपल्याकडे का आलेले आहेत आणि ह्यांना काय न्याय मिळाला नाही? आज जे महिला आयोग के अध्यक्ष आहे त्या काय काम करत नाही त्याचा पूर्ण पुरावा आहे आणि माझ्याकडे खूप महिलांची कंप्लेंट आहे ज्यांनी महिला आयोगमध्ये तक्रार दिलेली आहे। महिला आयोगने काम केलेला नाही, ते महिला गोरगरीब महिला इकडे तिकडे फिरत आहे। आज महाराष्ट्रामध्ये जे ये मुलगी 25 वर्षाची हे 29 वर्षाची अशी लहान लहान मुलगी असे इकडे तिकडे फिरत आहे क्योंकि महिला आयोग काय काम करत नाही। त्याच्यासाठी हे लोकांना इकडे तिकडे फिरावं लागते आणि जानचा खतरा इसका खतरा। आज महाराष्ट्रामध्ये महिला आयोग काम करत नाही त्याच्यासाठी आज महाराष्ट्राचे प्रत्येक घरामध्ये पूजा चौहान, वैष्णवी, करुणा मुंडे प्रत्येक घरामध्ये अशी महिला बसलेली आहे आणि आज पोलीस सुद्धा FIR सुद्धा घेत नाही आणि मानसिक आर्थिक आज जे हुंडा प्रकरण आहे ती बच्ची सोबत पण हुंडा प्रकरण झालेलं आहे। हुंडेसाठी 25 लाख रुपयाची ना 25 लाख रुपयाची आणि ते एक पोलीस अधिकारीच्या पाठबळ असताना त्यांचे नवरेनी दुसरं लग्न लावून दिलेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांनी आणि आज रक्षक जे आहे आपले ते भक्षक म्हणून काम करत आहे, तो कुठे न्याय भेटणार? निश्चितच आपण त्या स्वतः पीडित मुलीला विचारूया की नेमकं तुझं प्रकरण काय आहे, नेमकी काय वस्तुस्थिती आहे, कधी लग्न झालं होतं, ती फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे आणि कशासाठी पुढची हिस्ट्री काय? सर माझं लग्न झालं 27 एप्रिल 2017 मध्ये मुंबईला बँड्रा कोर्टमध्ये। तर सर लग्न झाल्यानंतर ना माझ्या नवऱ्याने घरी घेतलं, तोपर्यंत मला काही माहीत नव्हतं। ते पूर्ण फॅमिली क्रिमिनल बॅकग्राऊंडचे, त्यांच्यावर 302 असे वगैरे गुन्हे आहेत। माझ्या सासऱ्याचं नाव आहे रमेश टोपू राठोड आणि जो माझा नंदावा आहे जी माझी ननंद त्रिशा दिलीप रामचंद्र चव्हाण तिला मी मुळात ॲक्सेप्ट नाही होते ती माझा मुलगा आणि तिला, कारण की ती मला सतत टॉर्चर करायची। तिने माझ्या पोटात लात मारून माझा गर्भपात पण केला, माझी खूप मोठी सर्जरी झाली आणि माझी राईट साईडची ट्यूब आहे सर ती रप्चर झाली तरीही माझा गुन्हा नोंदवला नाही 2017 मध्ये। तर सोलापूर पोलीसवाल्यांनी एकदम पाठीशी घातलं माझं प्रकरण सर। मी CPंना पण सांगितलं, मग एवढं होऊन पण सर आता मला 17 मार्च 2024 मध्ये मला राहत्या घरातून सोलापूरमध्ये सेपोल एरियातून मला माझ्या बाळाला अंगाशी कपड्याशी काढले सर। माझं सामान बिमान सगळं काय अक्कलकोटच्या घरात आहे आणि मेन म्हणजे माझे सासरे आहेत, नगरसेवक आहेत बंटी टोपू राठोड जे की सचिन दादा कल्याण शेट्टी आहेत त्यांच्यासोबत ते काम करतात। मी सचिन दादांनाही सांगितलं पण सचिन दादांकडूनही काही मला प्रत्युत्तर आलेलं नाहीये आणि हा दिलीप रामचंद्र चव्हाण विषय मी पूर्ण मुंबई फिरली आहे सर। कोण आहे हा दिलीप रामचंद्र चव्हाण, कोण आहे आणि त्याचं आणि त्या फॅमिलीचे काय नातं आहे? मी दाखवते, वेट एक सेकंड। हा जो दिलीप रामचंद्र चव्हाण आहे हा PI आहे, आता सध्या हा नवी मुंबई ट्रॅफिकला कार्यरत आहे सर। तर हा दिलीप रामचंद्र चव्हाण म्हणजे माझे सासू सासरे आणि माझ्या ननंदचा नवरा आहे, सक्का माझा नंदवी आहे हा। तर ह्या लोकांचं इतकं वर्चस्व आहे की ह्याला ह्याच्या भावाच्या मुलीशी लग्न करायचं होतं, म्हणजे सगळं ह्याचंच राज चालवायचं होतं आणि मी लव्ह मॅरेज करून आलेले प्लस आणि बाहेर आणि माझ्या घरच्यांनी लग्न लावून दिलं सर, कारण की हे नाही म्हणले पण तू मुलगी आहेस असं लावलं पाहिजे म्हणून घरातला सगळा संसार दिलेला आहे माझ्या फॅमिलीने। तरी पण दिलीप रामचंद्र चव्हाण आणि हे माझी जी ननंद आहे त्रिशा दिलीप चव्हाण आणि माझा सासरा रमेश टोपू राठोड, संगीता राठोड कंटिन्यू मला सर छळत होते की 25 लाख हुंडा 25 तोळं सोनं आण, कारण की त्यांच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे इलिगल रित्या त्यांनी जमा केलेली आहे। तर मी म्हटलं मी गरीब घरातून आहे, मी एवढं काही नाही देऊ शकत तुम्हाला। पण फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? माझे पप्पा आहेत ना एक्स मिलिटरी आर्मी रिटायर्ड आहेत सर आणि माझी फॅमिली ऑलरेडी डिस्प्यूट आहे, त्याच्यामुळे मी एकटी असल्याने ह्या लोकांवर माझ्यावर खूप अन्याय केलेला। मग असं बोलल्यानंतर ना सर त्यांनी काय बोलले, ठीक आहे तू नाही देत ना, मला घराच्या बाहेर काढलं आणि 20 ऑगस्ट 2024 माझा नवरा पृथ्वीराज रमेश राठोड अक्कलकोट राहणार शिवाजीनगर ह्यांनी दुसरं लग्न सर चोरून केलं आणि प्रकाश माणिक राठोड आहे त्यांच्या लॉजला ठेवलं। जसंच मला कळलं सर त्यांनी आळंदमध्ये गुरुभवनमध्ये लग्न केलं सर चोरून। मी सगळे एव्हिडन्स आणले, सगळीकडे हे केलं पण तरीही माझा FIR नाही घेतला। मी मंत्रालयात गेले, मी रुपालीताई चाकणकरला सांगितलं, फोटो सहित सर वेडिंग इन्व्हिटेशन्स दिला, हळदीचे फोटो दिले, एंगेजमेंटचे दिले। आता ती प्रेग्नेंट आहे, आता घरात आहे, मी आणि माझं बाळ 9 वर्षाचं माझं लग्न, 6 वर्षाचा माझा मुलगा, आम्हाला एक
पैसा नाही, ब्लॉक, आमचं कॉन्टॅक्ट नाही उचलत, आम्हाला घराच्या बाहेर त्या मुलीला घरात ठेवलं इलिगल. आणि मला माझा सासरा म्हणतो रमेश टोपू राठोड आणि दिलीप रामचंद्र चव्हाण, मी पोलीस अधिकारी आहे, जा तू काय करतेस ते कर, तू आमचं काही वाकडू करू शकत नाही. म्हणून मी शेवटी करुणा मॅडमकडे आले. मी करुणा मॅडमला सगळं घडलेला प्रकार सांगितला. नाही तर म्हटलं मॅडम मी माझ्या मुलाला घेऊन आत्महत्या करणार, आता माझ्याकडे पर्याय उरलेला नाही. बघा मी CP ऑफिसला गेले, रुपाली ताईकडे. मला ह्या करुणा मॅडमनी, खरंच ह्या मॅडम इतक्या चांगल्या आहेत ना, माणूस म्हणून ह्यांच्याकडे काही नाही. आज ही लेडीज स्वतः प्रताडित आहे, हिच्याकडे काही नसताना ही बाई आमच्यासाठी, हिच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यासाठी लढतीये. हे लोक काय करतात? रुपाली ताई महिला आयोगाकडे जेव्हा तक्रार केली त्यावेळेस चित्रा वाघ मॅडम, मी तुम्हाला मेसेज केला होता लास्ट मार्च महिन्यामध्ये, तुम्ही काय म्हटलं, तुम्ही कोण आहेत, मी घडलेला प्रकार सांगितला. चित्रा ताईंनीही मला डावललं सर. मी म्हटलं मॅडम मला ऑफिसला येऊ देत, मला तुम्हाला भेटायचं आहे. चित्रा ताई पण हे फक्त फेमस प्रकरणावर बोलतात, कारण की मीडिया बाईट द्यायचं, ह्यांना फेमस व्हायचं असतं की आम्ही दिलेत. अरे तुम्ही गावागावामध्ये जा, प्रत्येक गावामध्ये वृषालीसारखी, वैशालीसारखी मुलगी आज मरत आहे, त्यांना तुम्ही बघत नाही. आता हे मॅटर फिरबी जी आहे पुण्याची वृषाली, ती वेल नॉन फॅमिलीतून होते सर, 51 तोळे सोनं वगैरे दिलं, तिच्यासोबत पण घात झाला, ती आज बिचारी ह्या जगात नाही आहे. आज कोणी सर्वाइव्ह नाही करणार सर, 2-3 महिन्यात हे मॅटर क्लोज होईल. पण तिचं बाळ, आज तर बाळ आयुष्यभर त्याला आईची आठवण राहील सर. आज घराघरामध्ये माझ्यासारख्या, करुणा मॅडम सारख्या, वृषाली सारख्या आहेत, तिथं तुम्ही का जात नाही, तिथं का तुम्ही डावलतात? आज तुम्हाला पद दिले, एक लेडीज म्हणून तुम्हाला उभा राहायला पाहिजे, पण तुम्ही सपोर्ट करत नाही. तर अशा वेळेला तुमचा राजीनामा बनलाच पाहिजे. तुम्ही प्लीज राजीनामा द्या, हात जोडून विनंती आहे. आणि फक्त मेलेनंतर मीडियावरती चित्राताई सारखे, रुपाली ताई सारखे फक्त मेलेनंतर मीडियावरती न्याय देतात. निश्चितच या पीडित महिलांची जी वेदना आहेत, ह्या आतून निघालेल्या वेदना आहेत. माझ्यासोबत दुसरी पीडित मुलगी आहे. काय सांगशील, नेमकं काय तुझ्या नेमकं हिस्ट्री काय आहे, कशामुळे तू घरच्यांनी बाहेर काढलेलं आहे? मला घरच्यांनी बाहेर काढलेलं नाही. आज माझे आईवडील मला साथ देतात, पण मी माझ्या नवऱ्याच्या घरी एकटीच राहत आहे. माझं लग्न झालेलं 1-1.5 वर्षापूर्वी. आज 6-7 महिने झालं माझा नवरा माझ्यासोबत राहत नाही. त्याने सांगितलं की त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे, पण पहिल्या लग्नाचे काही पुरावे त्याने पोलीस स्टेशनला सुद्धा दिलेले नाही. किंवा करुणा मॅडमने खोटं बोलून त्याने एक बाई, मला सोडण्यासाठी खोटं बोलून एक बाई उभा केलेली आहे, 2 मुलं उभी केलेली आहेत, आणि त्याबद्दल त्याच्याकडे काहीही पुरावा नाही. कोण आहे, काय फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे त्यांचं? माझ्या नवऱ्याचं नाव आहे मिस्टर मृणाल दत्ता. ते मुंबईतच राहिला आहेत आणि मुंबईच्या एका नामांकित कंपनीमध्ये, सोएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जी विधान भवनच्या मागे निर्मल बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये ते एक सोएक्स इंडियाचं कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर तो काम करतो. आणि आम्ही गेले 6 वर्ष एकमेकांना ओळखतो, एकमेकांच्या रिलेशनमध्ये होतो. हे सगळं प्रकरण माझ्या घरीही माहीत होतं. प्लस त्याने मला सांगितलं की तो अनाथ आहे. अनाथ म्हणून आम्ही त्याला एक मायेचा आधार दिला, घर दिलं, मी फॅमिली दिली, आई वडील दिले, सगळ्या गोष्टी माझ्या आईवडिलांनी त्याच्यासाठी 5 वर्ष, त्याने माझं 5 वर्षामध्ये आर्थिक नुकसानही केलं आहे, शारीरिक माझा पूर्ण नोच खाल्लेलं आहे. त्याने माझ्याशी लग्न केलं आहे आणि लग्न करून सोबत राहून सुद्धा आता 4-5 महिन्यामध्ये त्याला काय मस्ती आली मला माहिती नाही, की तो म्हणतो की त्याला राहायचं नाही सोबत. याबाबत कुठे कुठे तक्रारी केल्या होत्या आणि या तक्रारीवर तुम्हाला काय रिझल्ट मिळाला? ह्याबाबत तर सगळ्यात पहिले मी पोलीस स्टेशनला धाव घेतली जेव्हा मला कळलं की त्याने माझी फसवणूक केलेली. त्यानंतर आमचं समोपचाराने काउन्सिलिंग करण्यात आलं. तो राहायलाही तयार झाला, त्याने मान्यही केलं की मी राहायला तयार आहे. त्याच्यानंतर अचानक त्याला कुठला दबाव आला मला माहिती नाही, तो राहायला नकार द्यायला लागला. नंतर मी पोलीस ठाण्यात FIR साठी अर्ज दिला, नेहरूनगर पोलीस ठाणे कुर्ला. तिथे मला सरळ सांगितलं की आम्ही FIR घेणार नाही, कारण हा कौटुंबिक वाद आहे, तुम्ही घरी जाऊन मिटवा. घरी जाऊन मिटवण्याचाही प्रयत्न केला, पण प्रकरण मिटून घेण्यात येत नव्हतं. तर मी महिला आयोगामध्ये धाव घेतली. मी महिला आयोगामध्ये 2 वेळा हा मी रुपाली ताईंना अर्ज केला होता, रीतसर अर्ज केलेला आहे 4 पानांचा. ह्यामध्ये A to Z गोष्ट मी सगळी लिहिलेली आहे. तुम्ही बघू शकता रुपाली ताईंच्या नावाने हा अर्ज आहे. त्याच्यानंतर एकही मेल किंवा ना मेसेज ना फोन महिला आयोगाकडून माझ्या पोलीस स्टेशनला गेलेला नाही की तुम्ही उर्वरित प्रकरणावरती FIR नोंदवून घ्या. निश्चितच ताई, मला सांगा, हा विषय अतिशय गंभीर होत असताना आपल्याला कुठेतरी दिसतोय, कारण महिला आयोग हे महिलांच्या, पीडित महिलांसाठी काम करणं महत्त्वाचं आहे. यांचा आरोप आहे की पीडित महिलांना त्यांच्याकडून न्याय मिळत नाही आहे. अशा अनेक पीडित महिला आहेत की ज्या आणखीही एका प्रकरणाने बाहेर येतील. याबाबत तुमची नेमकी मागणी काय आहे आणि तुम्ही शासनाला काय सांगाल? प्रत्येक घरामध्ये पीडित महिला आहे, नवऱ्यानी सोडून दिलेला आहे, मारहाण करत आहे, अशी प्रत्येक घरामध्ये महिला आहे. आणि कोर्टामध्ये पोटगीसाठी फिरत आहे, पोटगी पण देत नाही. दुसरी मुलीला डिवोर्स न घेता दुसरा लग्न करताय. पहिले इनसे हुंडा घेतला, एक मुली कडून हुंडा घेतला, लग्न केला, नंतर तिने
परत पूर्ण केली नाही त्यांची मागणी, तो दुसरं लग्न असे खुलेआम करत आहे. पण आता पुढची तुमची वाटचाल काय असेल, तुमची नेमकी मागणी काय? आमची तर हेच मागणी आहे की महिला आयोग जे आहे त्याच्यामध्ये कोणतीही राजकारणी महिला किंवा राजकीय पक्षाची महिला नको व्हायला पाहिजे आणि रुपालीताई चाकणकरचा राजीनामा घ्यायला पाहिजे. आमची मागणी हीच असेल सरकारकडे आत्ताच्या, की जर रुपालीताई काही महिला आयोगाच्या अध्यक्ष असून एवढ्या मोठ्या पदावर बसून जर त्या महिलांसाठी काही, महिला आयोग म्हणजे एक महिलांसाठीचं कोर्ट आहे की जिथे महिला जाऊन दाद मागू शकते आणि महिलांना तिथल्या तिथे न्याय मिळू शकतात. आज रुपालीताईंकडे ही पूर्ण अधिकार आहेत, पूर्ण पॉवर आहे की त्या महिलांना न्याय मिळू शकतात. असा एक कायदा बनवू शकतात की इतर पुरुष महिलांबाबतीत कोणतीही फसवणूक करण्याचं हिंमत सुद्धा करणार नाही. पण आज रुपालीताई काही काम करत नाही. तर माझी सरकारला विनंती की रुपालीताई तुम्ही प्लीज राजीनामा द्या आणि सरकारने त्यांच्या जागेवरती एक अशी महिला बसवावी जी महिलांसाठी ठामपणे लढत आहे. आज महाराष्ट्राला महिलांसाठी ठामपणे लढणाऱ्या महिलेची गरज आहे, ना की रुपालीताई चाकणकर सारख्या महिला तिथे बसलेल्या असाव्यात फक्त. निश्चितच पीडित महिला ह्या सध्या करुणा मुंडे यांच्या भेटीसाठी आलेल्या आहेत आणि त्यांच्या वेदना आहेत की महिला आयोगाकडून आम्हाला जो न्याय मिळणं अपेक्षित होतं तो न्याय आम्हाला मिळत नाही आहे. त्यामुळं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निश्चित राजीनामा द्यावा, कारण अशा अनेक पीडित महिला आहेत, प्रत्येक घराघरामध्ये अशा पीडित महिला आहेत आणि या महिलांना न्याय मिळत नाही. त्यामुळं सरकारने सुद्धा याकडे लक्ष द्यावं अशी सुद्धा मागणी पीडित महिलेसह करुणा मुंडे यांच्याकडून करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.